बरवा ब्रव जेवा तू जीवाहुनी आवडसी जीवा रे देवा 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 तू आता वदन संतुष्ट वचन आता वदन संतुष्ट वचन आले ऐकता गुण रे देवा 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 अष्टांगी तनु त्रिज ताप गेला सिन अष्टांगी तनु त्रिज ताप गेला सिन वर्णिता लक्षण रे देवा वर्णिता लक्षण रे देवा वर्णिता लक्षण रे देवा वर्णिता लक्षण रे देवा बरवा 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 देवा तू बरवा 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 देवा तू जीवाहुनी आवडसी जीवा रे 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 देवा तू मन झाले उन्मन अनुपम्य गहन मन झाले उन्मन अनुपम्य गहन तुकया बंधू म्हणे महिमा नेणे रे 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 बरवा 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 देवा तू बरवा 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 देवा तू जीवाहुनी आवडसी जीवा रे 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 देवा तू प्रस्तुत प्राप्त प्रसंगी निवडलेल्या सेवेसाठी निवडलेला अभंग जरूरच्या पाठातील जगद्गुरु तुकोबांच्या गाथ्यातील जोडीकरांच्या पट्टीप्रमाणे 321 क्रमांकाचा आपला अभंग चालू आहे आणि अभंगाचं शेवटचं चरण राहिलेलं आहे. जगद्गुरु तुकोबा यांचे बंधू कान्होबाराय म्हणतात, देवा तुमच्या लक्षणाचं वर्णन केलं किंवा लक्ष्याची लक्षणा केली, तुमच्या स्वरूपाची लक्षणा, तर अष्टांगे तनू तर त्याचा शीन गेला आणि त्रिविध ताप गेला. अष्टांगाला कारणीभूत, अष्टांगाला सीन यायला कारणीभूत आहे त्रिविध ताप, आणि ते त्रिविध ताप सुद्धा गेले. कशामुळं? देवाच्या स्वरूपाची लक्षणा केल्यामुळं. असा तसं ते फल आहे आणि त्याचं फल ते झालं. म्हणून त्रिविध ताप गेले, अष्टांगाचा शीन गेला, हे सगळं झालं आणि म्हणून मन मनपणाला राहिलं नाही. मन झाले उन्मन आणि अनुपम्य गहन. मन कसं झालं? उन्मन. आणि मन उन्मन होणं हेच खरं फल आहे. मन मनपणावर जर राहिलं तर मग ते मन काही चाळे केल्याशिवाय राहत नाही. संकल्प विकल्प त्याच्यावरती असतात. संकल्प विकल्पानंच त्याला उडता येते ना. त्याला ते दोन पंख आहेत, मनाला संकल्प आणि विकल्प. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्या उपदेश करत असताना त्याला भ्रमराची उपमा देऊन उपदेश केला. ऋण झुणू ऋण झुणू डबल आहे. ऋण झुणू रे भ्रमरा सांडितो अवगुणू रे भ्रमरा. चरण कमल जळू रे भ्रमरा भोगितो निश्चळू रे भ्रमरा. सुमन सुगंधू रे भोवरा परिमळ विद्गदू रे भोवरा. वापरुकुमादेवरू नाही सौभाग्य सुंदरू रे भ्रमरा वापरुकुमादेवरू रे भ्रमरा. असा जे उपदेश केलाय म्हणाला त्याच्यामुळेच केलाय. आणि सगळ्या आपल्या घटकामध्ये शरीरातल्या जे बाह्य इंद्रिय आणि अंत इंद्रिय, म्हणजे बाह्य करणं अंत करणं, बाह्य करणं त्यापेक्षा अंत करणं महत्वाचं आहे. आणि अंतकरणातलं मन महत्वाचं. का महत्वाचं आहे? चित्त फक्त चिंतन करतं म्हणून त्याला चित्त नाव आलं. एक स्पंद आहे अंतकरणाचा, चिंतन करतो. कोणत्या तरी विषयाचं चिंतन, समोर जे विषय येईल ते चिंतन करण्याचं काम करतं. ते स्पंद, त्याचं नाव पडलं चित्त. वास्तविक वृत्ती तर तीच आहे की
पण त्याचे नाव बदलून बदलून पडले. अहंकार, अहम अहम करतं म्हणून अहंकार नाव पडलं. आणि निश्चय करण्याचं काम करते ती बुद्धी, हो किंवा नाही असा निर्णय घेण्याचं काम करते ती बुद्धी. पण सगळ्यात चाळा करणारा पंतप्रधान कोण आहे? मन आहे. बुद्धी जरी राष्ट्रपती असली तर सहीचीच मालकी नाही. कशाची मालकी नाही? सही करायची मालकी. राष्ट्रपतीला फक्त सही करायचा आणि सही. बाकी चाळे कोण करते? पंतप्रधान. सगळे चाळे देशाचे कोण खालीवळी करते? पंतप्रधान. मग पंतप्रधान चाळे करते आणि राष्ट्रपतीकडे सहीला फक्त जात आहे आणि ते हा म्हणून सही करते त्याच्यावर. तसं मन चाळे करीत बसते. सगळे चाळे तेच करतं. संकल्प विकल्पात्मक जे करतं ते चाळे ते करतं. आणि मग हा क्या हो, हा हो म्हणणारी कोणती? बुद्धिबाई. मग ती बुद्धिबाई सही करते. इतकंच काम आहे तिचं निर्णय घेणं त्या बुद्धीचं. पण हे मन सगळे चाळे करतं असं मन. म्हणून सकळ इंद्रिया मन हे प्रधान. सकळ इंद्रिया मन प्रधान आहे. म्हणून तुकाराम महाराज सारख्यांना म्हणावं लागलं की तुका म्हणे तू राख म्हणे. गाईच्या रूपकातून नाही काय म्हणले? हो, नको नको आम्हासरे गोपाळा येऊ उडाळा तुझ्या गाई. न पैसे ती एके ठाई धावती दाही दहा वाटा. है ना? कोण धावी त्यांच्या लागे मागे मागे भेट झाली. तुका म्हणे तू राख म्हणे री मग त्या येरी आम्ही जाणो. तू गाई सांभाळ देवा, तुझ्या गाई आमच्या संग येऊ नको. शेवटी तेव्हा म्हणाली येऊ द्या येऊ द्या. मग येऊ द्या हरकत नाही बाबा म्हणले. येऊ देत होत बरं काय, आमच्या संग तुला आम्ही येऊ देत होतो. पण बाकीच्या गाई आम्ही बघतोच राखायच्या. पण तू मनेरी राख. कोणती राख? मनेरी. असा हवाला देवाकडे घातला गोपाळानं आणि मनेरी त्याच्या स्वाधीन करून टाकली. आणि तुकाराम महाराजांनी मग तसं म्हणले नको नको म्हणा. त्याला उपदेश करत असताना शिकविलं. बर नामदेवराय म्हणले काय काय करीतो या म्हणा. परिते नायके नारायणा करुणे त्याची करीवी वंचना नेऊ पतना आली. हो, हे मन असं बावळट आहे. हो, म्हणून दुर्बुद्धी ते म्हणा तर कदा नको नारायणा. देवा आमच्या मनाला दुर्बुद्धी कधी देऊ नको. असा हवाला ईश्वराकडे घालावा लागला. कोणला? तुकोबारायण लावी. आणि देवाच्या स्वाधीन केलं का मग ते चांगलं होतं. त्याचं कोणाचं? हे मन उन्मन होऊन जाते. मन कसं होते? पुन्हा उन्मन होते. मनला दुसरे काम. बरं त्याचा एक स्वभाव आहे. तुम्ही लावताल तिकडे लागते. कुठे लागते? कशातही लागते, कुठेही जुटते. तेच करी. मग काय पाहिजे ते मग ते तुम्ही मानाकडे लावलं तिकडच लागतंय. ते सगळं त्याच आहे. आणि मन मान म्हणजे मान अपमान मानणं, सुख दुःख मानणं हे मनाचं लक्षण होते. पण लावली या ध्यान तेच करी. जे ध्यान लावतात तेच करते. हो, म्हणून मनाला खरं तर सांभाळणं फार गरजेचं आहे. हो, मन करा रे प्रसन्न. काय मन करा रे? आपल्यासारख्याला प्रसन्न करावं आणि योग्यानं हठयोगाच्या द्वारे त्याला मोडकून ठेवावं. ती योग्याला जमते. त्यांना सुद्धा आणि हसना दिल्याशिवाय राहत नाही. योग्याला सुद्धा दगा देते. बात करूस तर सटका आणत योग्याला सुद्धा मन. हाय हाय ज्ञानेश्वरी ती. म्हणून हवाला घातलाय. हो, देवाला प्रश्न अर्जुनाला विचारला ना. अर्जुनाचं बोल नाही ते. चंचल मी मन कृष्ण प्रमाथी गर्व दृढ तस्याहम निग्रह म्हणणे वायू येव सुटूस करा. देवा तू म्हणतोस अभ्यास करा पण अभ्यासाला काय पाहिजे? स्वाधीन मन स्वाधीन असलं तर अभ्यास. मन स्वाधीन असल्यावर काय? बरेच पोरं पुस्तक रात्र वाचते आणि परीक्षेच्या वेळेला नापास होते. का होते नापास? मन तिथं नसते अभ्यासात. मन अभ्यासावर नसलं रात्र तर काय तू रात्र मला वाचला तरी फायदा आहे. तिथं कोण फायदे राजी? मन. रात्र वाचीत बसते एखादा विद्यार्थी. रात्र वाचीत बसून त्याच्या मनात येते घेतच नाही. मन झटका देऊन कुंकडे होऊन जाते. मग त्यावेळेला ते मला अभ्यासाचा उपयोग होत नाही. आणि त्याच्यावर सगळं काय असलं पाहिजे? मन असलं पाहिजे. मन असलं तर सगळं आहे. मन नसलं तर काय उपयोग नाही. असं हे मन झटका देण्याशिवाय राहत नाही.
आणि मन कुठेतरी निघून जातं आणि काहीतरी घोटाळे करतं. म्हणून मनालाच आवडणं जास्त गरजेचं आहे परमार्थामध्ये, हे निश्चित आहे. असं आता मन तसा विचार केला तर काय पदार्थ आहे ते आणखीन कोणाला कळलेला? मन व्यक्त आहे का? नाही. अव्यक्त आहे का? स्थूल आहे का? स्थूल नाही. सूक्ष्म आहे का? सूक्ष्म नाही. अणु आहे का? अणुही नाही. बृहत आहे का? बृहतही नाही. शरीराच्या आत आहे का? आतही म्हणता येत नाही. बाहेर आहे का? मग बाहेरही म्हणता येत नाही. नाही का? नाही नाही आहे. मग आहे का? आहे तर नाही, काय दिसत नाही. म्हणजे ते पदार्थच कसा आलो असं म्हणून देवाला म्हणावं लागलं की इंद्रिया माझे अकरावे तर म्हणते मी इंद्रियाना मनश्चात्मे. इंद्रियामध्ये मन ती माझी विभूती आहे म्हणले. कोणाची? देवाची. म्हणूनच चंचल आहे. मन चंचल चपळ जाता येता नलगे त्याला वेळच लागत नाही असं मन जाता येता असं ते. हा लगेच फिरत लगेच जाऊन येते. बात करूच तर कुंकड जाऊन येते असं. हा कुंकड बी हाणतंय जागा कुठे झटका आणतंय. बड्या बड्या झटके आणले कोणी? मनानं. मनाची पाठी मन युवती भगवंताची मग इतकं हसत कसं? अरे वागा त्याची विभूती म्हणजे स्वयं तिथंच परमात्मा आहे असं नाही. त्याच्या सत्तेनं ते हिंडते. ते जड आहे म्हण. जड म्हण आहे त्याच्यात त्याची ती फोकस आहे. कोणाचा? हा हिडाभास त्याचा. त्याच्यामुळं ते आणि ती चंचल आहे. ते स्वतः विचार केला तर ते जडच आहे ना. पण ते त्याच्या रेंजमुळं चालतंय. म्हणून त्याला विभूती असे देव म्हणले. त्याच्यात तेवढी शक्ती त्याच्यामुळे एवढं जातं तेवढं जातं. त्याच्यात 100 शक्ती आहे. त्या शतरूपा नाव आहे. मन म्हणजे मनू. मन म्हणजे ब्रह्मदेव. सृष्टी रचणारा मनच आहे. म्हणून दृष्टी सृष्टीवादामध्ये अगोदर दृष्टी नंतर सृष्टी. अगोदर दृष्टी. दृष्टी केव्हाही दृष्टी नाही तर सृष्टी नाही. नाही नाही नाही. आव दृष्टी तुमची दृष्टी गेली तरच सृष्टी. आणि दृष्टी मनाचीच आहे. काय देवातून ज्ञान कसं? अरे लक्षात ज्ञाता आणि ज्ञेय लावा. नाही नाही दृष्टिकोनाची ज्ञात्याची का ज्ञेयाची हे बोला. हा मग ज्ञात्याची दृष्टी हा ज्ञेय समोर. अरे ज्ञाताच ज्ञेय रूपानं होतो पुढे. हे दृष्टी सृष्टीवादातला न्याय आहे. म्हणजे इकून जे ज्ञात आहे ना ते ज्ञाताच ज्ञेय रूपानं होत असतो. हा हे आणि दृष्टी सृष्टीवादात तेच आहे. ज्ञाताच ज्ञेय रूपानं आहे. मधला जे काही भास आहे ते हे भास माईक आहे कल्पित आहे. कळलं? म्हणून दृष्टी म्हणून सृष्टी असा दृष्टी सृष्टीवादाचा दृष्टी सृष्टीवाद सृष्टी दृष्टीवाद आयातवाद विवर्तवाद परिणामवाद हे काही आरंभकवाद अशा वादाच्या प्रकारापैकी हे रूपानं नटलेलं आहे. म्हणून रंगनाथ गुरुजी परभणी सारख्यांना दृष्टी सृष्टीवाद तर आता त्यावळ्यासारखा होता. रंगनाथ गुरुजी परभणी करायचा दृष्टी सृष्टीवाद तर हे सहज त्यांना ते असा अवगतच होता. म्हणून तर हरीचे आज असा हरीला हे दिशा भावे दही सातायचा त्याला चौकोनच हरीच दिसत होता. पडला गुरुजीला अशी गुरुजीची वृत्ती झालेली होती. वृत्ती ते निवृत्ती झाली. जनन दिसे हे जन दिसत नव्हतं त्यांना जनार्दन दिसत होता. मधला पडला गुरुजीला. गुरुजीची अशी वृत्ती होती. हे मन असं झटका देत आणि मन फार कापड आहे. मग आता ते काय पदार्थ आहे असा प्रश्न रामाने विचारला होता ना कुठं योग वशिष्ठामध्ये. रामप्रभूने असा प्रश्न विचारला की वशिष्ठांना महाराज मन हे तेवढे कुठे ते लहान आहे का मोठे? चेतन आहे की जड आहे? शरीराच्या आत आहे की बाहेर आहे? त्या मनाबद्दल प्रश्न रामप्रभूने विचारला. कोणला? वशिष्ठ महाराज. वशिष्ठ महाराजांना. हो कोण्या कारणात गायवळ
बघा कोणतं गाणे मला माहिती तुमच्या तुम्ही लक्षात आणा की आता इतके रामायण वाले रामा कोणतं गाणे तुम्ही ऐकता की रोज नाही पक्क कोणी सांगा असं लक्षात इतकं पक्क झालं त्याचं काय काम हा? आणि कोण्या वावरात कुठे फास करून ठेवली पक्के असते कोण्या तासाला करून ठेवली कोणत्याची फास कोण करावं लागते तिथं डोंगऱ्याच्या कोणाला कोणत्या कोण धरत इटली संसाराचं सगळं लक्षात राहतं काय बालकांडाच ते हो बालकांडाच विश्वामित्राला त्याच्यावर विश्वामित्र रामाला मागायला ते ना लक्ष्मणला रामाला त्याला विश्वामित्र म्हणले होते हो रामा तुझे कुलगुरू आहे त्यांच्याकडून ब्रह्मज्ञान विचारून घे मी तुला धनुर्विद्या शिकवितो पण ब्रह्मज्ञान द्यायचा अधिकार कोणाचा आहे वशिष्ठ महाराजांना वशिष्ठ महाराजाला ब्रह्मज्ञान सांगा तुम्ही वशिष्ठ म्हणजे मी काही बळ सांगू का त्याला मला विचारावं लागेल का नाही का मी बळच सांगू आणि बळ सांगितलं त्याला पचत तरी का मग त्यानं मला विचारावं लागेल कृतज्ञतेनं आणि कृतज्ञतेनं विचारल्यावर मग मी त्याला ज्ञान सांगेल असं कसं काय सांगेल आणि कसं सांगता येईल असं आणि सांगू बी नाही ना जमिनीला वापस नाही तर पेरणी पेरणाऱ्यानं करू नये जमीन वाफेवाल्यावर मग पेरणाऱ्यांची पण उचलावी जमिनीच वाफे नाही शिष्याची अवस्था तयार झाली पाहिजे आधी कस्त्वम ओहम कथमिदम यातम होय करताशी विद्यते उपादान किंवा स्थिर विचार स्वयं असा त्याने प्रश्न विचारावा लागेल तेव्हा मी उत्तर देईल असं वशिष्ठ म्हणल्यावर मग विश्वामित्र रामाला म्हणले रामा शरण जाय सद्गुरूला आणि सद्गुरूला शरणागती केल्याशिवाय आणि ब्रह्मज्ञान विचारून घेतल्याशिवाय माणूस मुक्त होत नुसतं कान फुटल्यानं जमत नसते त्याला ब्रह्मज्ञानाची चर्चा करावी लागते कोणती बरं काही केस आहे नुसतं मस्त हात ठेवला शेपटी पाच होते असं कोण म्हणे नाही 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 तेव्हा नुसते कानात फुकले नारळ दिलं आणि उदबत्ती दिली आणि माळ घातली आणि एवढ्यात मुक्त होते का ते नाही त्याच्या संग गुरु संग काय करावं लागते चर्चा करावं लागते ब्रह्मज्ञानाची आणि ब्रह्मज्ञान विचारण्याचा अधिकारही त्याला अगोदर घ्यावा आधी अधिकारच तयार लागतो विवेक वैराग्य समाधी षटक आणि मोक्षत्व या चार गोष्टी तयार झाल्याशिवाय गुरुकडे जायचा अधिकार तेव्हाच गुरुकडे जावं लागत या चार गोष्टी तुमच्या आधी साधना तयार आहे का साधनाची तुमच्या संपन्नता मग तुम्ही गुरु हुडकायचा हुडकायची गरज पडायची नाही मनानच येते तरी पण पुन्हा विचारायचा विचार करा आणि मग तुम्ही श्रवण मनन निधिध्यासन तत्व पदार्थ पुढच्या साधना करा आणि मग ते काय निधिध्यासन वगैरे साधना करून तुमचे विक्षेप घालवून टाका हे चालेल पण तोपर्यंत नाही जमणार हे म्हणून राम शरण गेले कोणला वशिष्ठ महाराजांना म्हणून तर आहे पूर्ण ब्रह्मश्री रघुनाथ तोही म्हणाली गुरुभक्त वशिष्ठाशी बरं काय सेवा करीत नित्यमुक्ती लागली वशिष्ठाची सेवा केली नित्यमुक्ती प्राप्त करण्यासाठी आणि त्यांच्या पाया मस्तक ठेवलं आणि त्यांना यांनी प्रश्न विचारावे त्यांनी उत्तर द्यावे त्या दोघांच्या संवादात ग्रंथ तयार झाला त्याचं नाव योग वासिष्ठ आपल्या रामायणात फक्त 2 अध्याय एक 350 ओळीचा आणि 150 ओळीचा असे 2 अध्याय त्याच्यामध्ये फक्त भावार्थ रामायणामध्ये योग वासिष्ठावर आणि त्याच्यावर नाथांनी व्यवस्थित सांगितलंय रामाला उद्देश काय केला ते त्रोटक आणि राम मुक्त झाले त्याच्याबद्दल राम मुक्तच होता ते पण विधी म्हणून तरी शरण गुरुला हे विधी म्हणून गेले नाही तर त्यांना भ्रांती नव्हतीच त्यांना भ्रांती नव्हती भ्रांती असणाऱ्यानं गुरुकडे जायला पाहिजे राम निभ्रांत आहे भ्रांत्या 5 प्रकारच्या शास्त्रात सांगितलं पण आपल्याला इथं सांगत बसायला रिकाम पण नाही 5 प्रकारची भ्रांती आहे किती प्रसंग भ्रांतीचा शब्द जर आला गात्यामध्ये कुठे बी भ्रांती कशाला म्हणतात नाही की भ्रांती ते समोर गेली दिसू लागली वाट नाचत प्रेम छेंदे चालू लागलो आणि एका जनार्दनी पावलो पंढरी तेठ बरोबर आहे ना भ्रांती ते समोर गेली
मग मुळासहित भ्रांती घेऊन भ्रांती किती प्रकारची त्याचा विचार त्याच वेळेला करता येईल. अशा प्रकारची रामप्रभू भ्रांत नव्हते, कृष्ण भ्रांत नव्हते, तरी पण विधी म्हणून त्यांनी सद्गुरूची शरणागती केली लोकसंग्रहार्थ. कशासाठी? तुम्हाला आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी. आणि मग तिथे हे प्रश्न उपस्थित केला ते आपल्याला उपयोगाला आला. हा मग तिथं वशिष्ठानं उत्तर दिलं, बरं काय, न चेतनम न च जडम. बरं काय, जडही नाही मन, चेतन न च जडम न चेतनम. ये इदम प्रोक्षितम म्हणा. जरा जड दोषमध्ये दोला रूपम ससंकल्पकम. असं उत्तर त्यांनी दिलं. ते म्हणले जडा जड दोषमध्ये, जड आणि अजड, जड आणि चेतन याच्या दोन्हीच्या मध्ये संधी अंतिम मन आहे. मन जडही नाही, चेतनही नाही, दृश्यही नाही, अदृश्यही नाही. ही मधात एक दोला रूपम स्वसंकल्प. आणि मग तिथं सांगितलं की मन उत्पत्तीला किती? 6. कोणते? ज्ञान, अज्ञान, वासना, प्राण, दृश्य पदार्थ, अन्नमय कोश. पण मधल्या अवस्थेत ते मन तयार होतं आणि ह्याला ते मन उत्पत्तीला एवढे कारण आहेत. बरं, मग हे मन काही असेल पण असा जे पदार्थ आहे, पण मन मानलेले बरं शास्त्रामध्ये नाही असं नाही. मन मानलेले म्हणून तर मोक्षाला कारणीभूत तेच आहे, मनाला कारणीभूत तेच आहे म्हणून म्हणले ना तिथं. आपल्या भगवद्गीतेत वचन आहे. हो, काय वचन आहे? भगवद्गीतेत वचन आहे की बंधाला कारणीभूत हे बंधुरात्मात मनस्तस्य येनात्मैवात्मनाजितः. बंधुरात्मात मनस्तस्य येनात्मैवात्मनाजितः. ते श्लोक बघा तुम्ही. हो, बंधाला कारणीभूत हेच आहे आणि मोक्षाला कारणीभूत हेच आहे. अशा प्रकारचं हे मन आहे. आणि हे मन उन्मन झालं काम जीवनातलं काम संपलं. मन मनपणावर राहतच नाही. म्हणजे मनातले संकल्प आणि विकल्प दोन्ही तुटले की मग काय, आता उठावेशे मन आणि येत नाही. देवा तुमच्या पायापासलं मन आता उठू शकत नाही म्हणले ना. आता उठावेशे म्हणा आणि येत नाही. मला वाटतं तिथंच उठवायला लागतंय ना. भजने उठायचं तिथंच आहे त्या अभंगामधून. बरं, आता जरी बसलेले असले माणसं तर तिथं उठून वारा असं शास्त्र सांगितले. आपल्या वारकरी समाजानं मानले. आता उठाविषयी म्हणा आणि येत नाही. म्हणजे तुमच्या पायापासून आता मन उठाव त्या मनाला वाटत. कारण का वाटत नाही? स्वरूपस्थ झालं ना. आणि स्वरूपस्थ मन झालं, संकल्प त्याचा गेला आणि विकल्पही. आणि मग विकल्प आणि संकल्पामुळेच मन आहे ना. मनच या दोन कारणामुळे, संकल्पाने हे दोन स्पंद, त्याचे दोन पंख मोडले की मन काय झालं? उन्मन झालं. उन्मन झालं म्हणजे आपल्या स्वरूपाकार झालं. आपलं जे स्वरूप आहे स्वस्वरूप परमात्मा रूप, त्या परमात्मा रूपाकार मन झालं. योग्याच्या भाषेत उन्मन झालं म्हणतात आणि भक्तांच्या भाषेत राम झालं म्हणायचं. मन हे राम झाले, मन हे राम झाले आणि प्रवृत्ती ग्रासोनी कैसे निवृत्तीशी आले. म्हणजे वृत्तीवरच राहिले नाही. मन वृत्तीवर न राहणे म्हणजे संकल्प विकल्प छेदन. संकल्प विकल्प तुटले मनाचे, मन निवृत्तीत गेलं, मन स्वरूपाकार होत. आणि स्वरूपाकार होत आणि मग स्थिर तिथं राहत. स्वांत कर्ण जिता, सकळ कामोपशांता. परमात्मा पोरवता धुरी नाही. तया स्वांत करण जिता, सकळ कामोपशांता. तया परमात्मा पोरवता दुरी नाही. त्याला परमात्मा लांब नाही महाराज, जवळच आहे. असं मन उन्मन करा. मनाचा मनपणा बावळटपणा करू. आता ते काढण्यासाठी एक तर मग त्याला भक्तीच्या वाटाला. त्यांचं तुम्ही मन कृष्ण मान्य केलं, देवाला बोललं तर त्याच्या पुढे म्हणले असंशय महाबाहो. याचा संशय नाही. महाबाहो म्हणजे अर्जुना, महाबाहो ज्याचे शत्रुदमनामध्ये हात महान होते. कोणाचे? अर्जुनाचे. म्हणून अर्जुनाला काय नाव आहे? महाबाहो. आपण महाभाव नाही, सूक्ष्म भाव काय.
आपले हात लय छोटे, त्याचे हात फार मोठे होते म्हणून महाबाहो. मग महाबाहो काय, असंशयम महाभाव, याच्या संशय नाही अर्जुना. म्हणून दुर्निग्रहम चरम, मनाचा निग्रह करणं अवघड आहे, पण अभ्यासेन तू कौंतेय आणि वैराग्यानं चिवड येते. नुसत्या अभ्यासानं आटोक्यात येत नाही ते, त्याला आटोक्यात आणायला दुसरं एक वैराग्य लागतंय. काय लागतंय? वैराग्य लागतंय. अभ्यास आणि वैराग्य या दोन्हीची सांगड घातली की मन आटोक्यात आल्याशिवाय राहत नाही, आणि म्हणून मग आटोक्यात येते. आणि मग ते त्याचा एक स्वभाव सांगितला की या मनाची एक बानिके, एक चांगले म्हणजे नवनाथ, या मनाचा एक स्वभाव चांगला आहे. जे देखील या गोडीच्या ठाया सोके, जे तुम्ही गोडी लावताल तिथं ते लगतंय. तुमचं कुठे लगलंय? कुठे लगलंय ज्ञान बा? हा, इकडंच लग्न म्हणतो, पैशात लगले, पैशाला लगले, पैशाला लगले. कोणाचं काय यात लगतंय, कोणाचं काय यात लगतंय, कोणाचं काय यात लगतंय, कुठेतरी लपून बसतंय. आणि त्याची ती गोडी त्याला सोय दाखविली, जे गोडीच्या ठाया सोके, सोके म्हणजे लगते. सोकणे म्हणजे काय? सोकलास का म्हणतोच ना, नाही सोकलास का म्हणतोच ना. सोकले म्हणजे लकणे, लकणे म्हणजे त्याला जास्त आवड, ते आवड लागली जास्त आणि त्या मनाला. मग परमात्मा स्वरूपाची लावली तर इकडे रमत आहे, फक्त इकडं लवकर येत नाही. का लवकर येत नाही? त्याचं कारण आहे तिथं गेल्यावरती मरून जाते. मन मनपणा राहत नाही, उन्मन होते ना. म्हणून तिकडं जशी माशी सर्व पदार्थावर बसते. माशी बघा तुम्ही, वनय पदार्थ इतर तिथं तिथं इतर तिथं हा तिकडं, पण एसट्याचा तो कोळंब टिकावर तिला उलट बस म्हणावं, बसती होय. नाव घेऊ नका, हो बसणार नाही तिथे तिथे ना. तिला माहिती आहे इथं गेलं की मरावं लागते, मग बाकीच्या पदार्थ बसती. तसं हे मन कुठेही हिंडत आहे, पण इकडे येत नाही. आणि इकडे आलं तर मरून जाते, ते राहत नाही. मग मन उन्मन हे ते मन काय मन झाले, मन उन्मन झालं. मला आता हे आपण त्याला गोडी दाखवायला पाहिजे. भक्ती, गोडी म्हणजे कोणती? भक्ती ईश्वराची. आता ही गोडी दाखवायला पाहिजे, पण आपण मग तुम्हाला हातपणा करता येणार. तुमच्यासारख्या आमच्यासारख्या कमकुवत माणसाला मनासंग झगडा करण्याची ताकद नाही. झगडा करून जाण्याच्या योग्य आहे. हाटियाची गोष्ट मोडून टाकावी आणि सोय धरावी विठोबाची. हाटियाची गोष्ट मोडून टाकावी. हाटण्याची गोष्ट ते म्हणलं काही करू नाही, हटकून जायचे चल पंढरपूर. ते असं, पण एवढं आपल्याला जमतंय का? ते तुकाराम महाराज म्हणले हाटियाची गोष्ट मोडून ते केलं ना महाराज. कोणी झोप यायची, झोप यायची. बर झोप यायची का? मग ते वरी त्या घराला वळी काय असं कळी कळी तिला दाव बांधलं आणि ते दाव खाली सोडून शिरीला बांधलं महाराजांना. हा बसले ना घेऊन. मग झोप यायची. झोप आल्या असं होतंय ना, होतंय बरं काय, कोणाला बी मनानच होतंय, बरं होतंय की नाही. मग ते असं झालं, छटका बसायचा गायला हिंदीला. हाटियाची गोष्ट मोठी महाराज. हे लोकांना जम, ते लोक तसे होते. आपली तेवढी हिंमत, त्यानं वाटेवर जाणं सगळ्या गोष्टी आपल्या आटोक्यातच आणली इंद्रियाला. हा झोप येत नव्हती महाराजाला तर काही येत नव्हतं. त्याचं कारण एक आहे की म्हणून तो म्हणले ना तुकाराम महाराज काय म्हणणार, आपली बाजू धरून म्हणले, एकी केली हातोफळी ठाया बळी पावले. एकी केली हातोफळी. हातोफळी म्हणजे हट्ट. हातोफळी म्हणजे दोन दोन हात. कळलं? हातोफळी कळलं ना? हो दे दोन दोन हात. पण बघतो ग मग तिथं जाणार म्हणजे हा असा हट्ट केला, असा हट्ट केला हातोफळी. एकी केली हातोफळी ठाया बळी पावले. म्हणजे ठिकाणाला गेले पण ते बळवान होते. आम्ही जेव्हा शक्तीहीने आणि भाकुतेने करून, आम्ही मात्र बिन ताकदीची माणसं आहोत. आमच्या तेवढी ताकद नाही, म्हणून तुम्हाला आम्ही हाका मारू. आणि हे जमतंय कोणाला हात करणं, या योगी लोकांना जमतंय. हो आपल्या नवनाथात फक्त मानिकाला जमलं. कोणाला जमलं?
मानिका यमनाचे न जिंकिता हा देव पण नयचे हाता हा हो हा झालं तितके तुकडे अभंगात तेवढं तुला हा अभंगात नाही ना या मनाशी न जिंकिता हो देव पण नयची हाता हो मग हे तुमच्या चांगलं लक्षात आहे. मग आणलंय का ताब्यात आता येईन ना त्या आणा रे झटकेन बघ झटके हाणता येईल हाणता येईल हा जाळ टाकलंय वागून लावले हो लांब ठेवलं तरी झटका आणल्याशिवाय राहत नाही आणि दुर्डी जवळ असले असतं काय मग त्या लक्षात काय तुरडी कुठं 3 कोस आहे तरी लक्ष जात आहे म्हणजे झटके राहिले. मानिका होऊन गेला. मानिका कुठला ही बांबडवाडी नागपूरच्या खालावून आहे ना बांबडवाडी तिथं होता ते शेतकरी त्या काळात मग शिंदराच्या काळात ही आजची गोष्ट नाही. मला वाटतं जवळजवळ 700 वर्ष 800 वर्ष नाही होते. माऊलीच्या अगोदर माऊलीच्या अगोदर ते गोरक्षनाथ ज्यावेळेस मच्छिंद्रनाथ नाही हो मच्छिंद्रनाथानं विक्रमराजाच्या ह्यात प्रवेश केला. लक्षात आलं का? विक्रमराजाच्या ह्यात प्रवेश केला. रेवती राणीबरोबर संसार केला. राज्य चलविलं आणि तिच्या पोटी एक पोरगा झाला. त्याचं नाव आहे धर्मनाथ. ते बीज करते धर्मनाथ बीज पटाळला ते धर्मनाथ जन्मला. ते धर्मनाथ जन्मला आणि त्यावेळेस ते 12 वर्षे त्या राजाच्या देहात होते. कोण? मच्छिंद्रनाथ. आणि त्यांचं महादेवाच्या देवळात पुरून ठेवलं होतं. मग त्यावेळेला गुरु एकटाच पडला ना. गुरु अडकला तिकडं शरीर मळ झालं ना आणि गुरु त्या चैतन्यानं त्याच्या शरीराला आणि ते कार्य करीत राहिला गुरु. ते परकाया प्रवेशन त्याच्या लोकांना काही योगी आणि मग मच्छिंद्रनाथ आपले गोरक्षनाथ 12 वर्षी यात्रा करीत फिरली. या तीर्थाहून त्या तीर्थाहून त्या तीर्थाहून असं फिरत फिरत गोदावरीला आले. आपली गोदावरीला आले. ते रस्ता असेल पहिला दक्षिण भारतात जायचा गंगाखेड मार्ग आले. आता त्या शेतकऱ्याच्या शेतातून माणिक शेतकरी शेतात अवथांडला. माणिक शेतात अवथांड लागला. गोरक्षनाथ तिथून चालले होते वाटणं. महाराजाला थोडं पाणी प्यावं गोरक्षनाथाला. त्याच्या मांड्याखाली बेंगी ठेवली होती गारवर आणि पाणी प्यायला. गोरक्षनाथानं विचारलं अवथांड त्याच्या माणसाचं हे करेल अहो मामा पाणी पिऊ का? म्हणलं पे पे गोष्टाला काय म्हणलं पे पे पाणी म्हणलं. मग पाणी पिलं. मग आला मानिका. भाकर खायची का म्हणला. ती भाकर होती ते विचार दयाळू असेल. गोरक्षनाथ म्हणले वा काय भूक लागली होती बरं तुम्ही भाकर खा म्हणले. म्हणून भाकर घेतली. भाकर खाल्ली पाणी पिलं तृप्त झाले. गोरक्षनाथ तृप्त झाल्या. गोरक्षनाथ म्हणले काय गळ्या तू आम्हाला भाकर दिली पाणी दिलं उपकार तुला काय पाहिजे ते सांग तुला मी द्यायला तयार. हे होता आडमुठ. हे म्हणला मला द्यायचं असतं तुझ्यापाशी तुम्हाला भाकर द्यायला मागितल्या असेल दोघ्या दोघी लोक असते ते लावात गोमलं केलं देत म्हणला काय द्यायचं तर द्या मला काय पाहिजे म्हणला जाय तुम्ही गोमलंच वाटत नाही असले गोसले बकरं बघितले म्हणला बाबा काय मला देणार तू काय प्यायला डोंगलं द्यायला याला तपासाला काय रे आपलं असं म्हणायला. तू तसं मला म्हणायलास बरं काय तर राहू दे त्याच्याबद्दल वाद नाही. हो हो म्हणला तसं मला काही कमी समजू नको म्हणला. मी कोणाचंच ऐकत नव्हतं म्हणून तू ऐकतो का असं म्हणायला ते म्हणजे कोणाचं अहो मनाचं ऐकत मनाचं ऐकत नाही म्हणला. तू काय समजायलास मला हा म्हणजे मग एवढं सांगून जातो पुढे कोणाचं ऐकणं ऐक पण मनाचं ऐकू नको नाहीच मला ऐकत असा म्हणला मानिका आणि गोरक्षनाथ निघून
आणखीन आऊत हाणलं दिवस मोठा फास येटन बांधलं बैल ज्वाचे सोडले बैलाला ज्वाचे सोडल्यावर ते आवताचे निघाले ना बैल फास येटन गुंडाळलं फास येटन खांद्यावर घेतलं आणि मन म्हणू लागलं बैल रांगेले चला लवकर कोण म्हणायले हे म्हणलं त्या गोसऱ्याला वचन दिलंय म्हणलं मी मनाचं ऐकत आणि हे तर गडबड करायले जायचं नाही कुठं काय शेपटी दिली असेल त्या गोरक्षाला कोणाच ठाऊक आहे जे उभा टाकलं म्हणतात की नाही फास युटर्न घेऊन बैल घरी घरला बायको आली दुनिया आली तरी खाली बसलंच नाही फास युटर्न खाद्याव तसाच माणिका उभा वारूळ चढलं बनाव माणिका तसाच उभा आटल्याची गोष्ट मोडून उभाच टाकला 12 वर्ष किती वर्ष दुनिया आली विनंती करायला मी म्हणला मनाचं ऐकत नाही तर तुमचं ऐकतो काय दहा घरला मी बसण्याला वचन दिले म्हणला महाराज 12 वर्षी उभा टाकला 12 वर्षी उभा टाकल्यावर त्याच जाग्यावर म्हणजे इथं तपश्चर्या पूर्ण एक तप झालं ना 12 वर्षाचं एक तप असते एक तप झालं आणि गोरक्षनाथ यात्रा करून फिरून 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 मच्छिंद्रनाथ आहे तिथलं त्याच्या मळ्यात पुन्हा त्याची चैतन्य आणलं त्याचं मळ ते महादेवान आता ते तोडलं होतं त्या राणीला पुष्कळ शिकत आहे ना पण ते सगळं नीटनेटकं जोडून बरोबर संजीवनी आणि ते प्रेत तयार करून त्याच्यात पुन्हा मच्छिंद्रनाथाला बोलून घेतलं ते चैतन्याला गोरक्ष मच्छिंद्र पुन्हा एकत्रित आणि त्या गादीवर स्थापित केला कोण धर्मनाथ त्याला दीक्षा दिली ते पुढचा प्रकार आहे ना आता असो मग ही गुरु शिष्य मच्छिंद्र आणि गोरक्ष ही एकत्रित आले पुन्हा यात्रेला निघाले गोरक्ष मच्छिंद्र यात्रेला निघाले की आणखीन पहिल्या रस्त्यावर आले हो पहिल्या रस्त्यानं आले दक्षिण भारतात जायला की त्या माणिकाजवळ आल्यावर गोदावरी नदी आली की लक्षात आला आपण इथे एका शेतकऱ्याला उपदेश केलता ते महाराज इथं असल असं त्याला माहित होत म्हणून गोरक्षनाथ त्या रस्त्यानं आले की दिसला ते उभा महाराज म्हणजे माणिक शेतकरी उभा आहे आणि कोण आहे म्हणजे शेतकरी गावठाके आहे म्हणले आणि बघा म्हणले की तपश्चर्या उभा आहे म्हणजे मग त्याच्या नवनाथातलाच ना ते तिथं उभा आहे बरं म्हणजे महाराज तुम्ही थोडं लांबच राहा जरा ह्याचा स्वभाव ह्या करी याला मी कलर नीट करतो म्हणला माणिका आडमुठे म्हणजे काय थोडस मच्छिंद्रनाथच्या झाडाखाली उभा टाकली बसले काय करते गोरख बघितलं गोरक्षनाथ जवळ गेले ते उभा सुद्धा की गोरक्षनाथांना जाऊन वा 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 नमस्कार महाराज नमस्कार महाराज नमस्कार गोरक्ष म्हणली त्याला त्याने मोठा आवाज केल्यावर असा हे केल्या डोळे उघडले भगवत दिसला पुढे हो काय महाराज म्हणले तुम्ही किती दिवस झाले इथे उभे 12 वर्ष झाले म्हणला किती वर्ष झाले एवढे तुम्ही महान योगी आहात म्हणले मला तर वाटते तुम्हाला गुरु करून घ्या कोण म्हणले उलट घ्यावं लागतंय काय काय लोकायला त्याला म्हणले असे मी गुरु होतो तर ते मला का चाललो ते आणखी असं कुठं घ्यायला म्हणून ते म्हणले मला वाटायला तुमच्यासारख्या महात्म्याला गुरु करून घ्या असं म्हणले ते म्हणले बेटा तूच गुरु होय की माया मला काय गुरु करतोस तूच माझा गुरु होय ठीक आहे म्हणले मी तुमचा गुरु होतो मग त्याच्या मस्तकावर हात ठेवला शक्तिपात त्याला काय ते टपानं तयार झालं आता शक्तिपात शब्दाचा अर्थच काय वेगळा असतो हो त्याला दीक्षा म्हणतात ती नाथ दीक्षा दिली आणि दीक्षा देऊन त्याला जे आवरण झालं ते मातोडं फतोडं हे बाजूला केलं आणि महाराज आपल्या संग घेतलं मच्छिंद्रनाथ म्हणले त्याचा स्वभाव लय विचित्र आहे बाबा एक म्हणलं तर दुसरं कोणते ते म्हणजे तसा स्वभावाचा आहे पण आपला नाथ आहे त्याचं नावच पडलं आडभंगीन म्हणून नवनाथ आपला नाथ आहे कोणता आडभंगनाथ माणिक शेतकरी शेतकऱ्याला पण त्याला नीट केलं महाराज हे पहिल्या जन्मात त्याच्या साधना पूर्ण असल्या आणि मग या जन्मात त्याला काय उशीर नाही हे घडायला उशीर काय लागते पहिल्या जन्मात त्या साधना पूर्ण तयार होत्या म्हणून हे जमलं इतरांना नाही जमणार असा मनाच्या विरुद्ध जाऊन परमार्थ करणं
हे त्या लोकांचं काम आहे. ते पहिले आणि कोण योगी ते हठयोगी ते हठयोगी आहे आणि हट्टाने त्याच्या विरुद्ध जाऊन ती साधना करणार. आणि खरं तर हे सिद्ध योगी आहे. कसे युंजान योगी नाही हे सिद्ध योगी आहे. आपण युंजान योगी होऊन पुन्हा ते प्राप्त करायचे म्हणून आपण मनाच्या सोयीने घ्यावं आणि त्या मनाच्या कलकरण घ्यायला पाहिजेत. आणि असं कलकरण घेतलं की काय होतंय त्याचं लक्षणाची वर्णना पांडुरंगाच्या करणं, परमार्थ करणं, ब्रह्म सत्य काय, जगन मिथ्य काय, हे सगळा असा विचार केला की मन कसं होतंय उन्मन. असं मन उन्मन झालं की अनुपम्य घन म्हणजे त्याला उपमाच देता येत नाही मला. अनुपम्य म्हणजे उपमा रहित स्थिती. त्या स्थितीचं वर्णन काय करावं, त्या स्थितीचं वर्णन करता येत. ती अवस्था नाही बरं, स्थिती आहे. अवस्था वेगळी आणि स्थिती वेगळी. स्थिती वेगळी ती आपली स्वस्वरूप स्थिती आहे आणि त्या स्वस्वरूप स्थितीच्या सुखाचं वर्णन अनुपम्य. कसं आहे अनुपम्य म्हणजे उपमा देत आहे. उपमा द्यावी कवणे अंगा चरणी जन्मली पाय. भगवंताच्या पायातून गंगा जन्मली विचारायच्या तर त्या स्वरूपाला उपमा कशाची देतात. म्हणून तर ज्ञानेश्वर महाराज म्हणले ना जी विशेषीने विशेषी जे ते दृश्य नवे रूप तुझे म्हणून मी वाजे लाजे वान नाही. काय मी लाजे वान नाही. मी तुझं वर्णन करण्यात लाज वाटते देवा. उपमास देता येत नाही तुझ्या. किती विशेषण दिले तिथे विशेषण त्याला बसू शकत. असा विशेष परमात्मा आणि शुद्ध स्वरूप आहे म्हणून त्याचं विशेषणानं आणि त्या विशेषाचं वर्णन होत नाही. विशेषण हे लक्षात ठेवा. ज्या वस्तू आकारवान आहे त्या आकारवान वस्तूंना विशेषण देता येतात. ती वस्तूचा आकार रहित आहे म्हणून त्या आकार रहित असलेल्या वस्तूला कोणत्या कशाचं विशेषण देता येत नाही. अशी निर्विशेषण स्थिती जी आहे ती स्वरूप स्थिती आहे आणि त्या स्वरूप स्थितीत असल्यामुळं ते उपमा नाही, उपमाच देता येत नाही. उपमा रहित स्थिती आहे म्हणून मन झाले उन्मन अनुपम्य गहन. तुकया बंधू म्हणे महिमा नेने रे. तुझा महिमा आम्हाला कळत नाही. असे कान भराय म्हणू लागले. या भंगाचा सरळ सरळ अर्थ अशा पद्धतीने म्हणजे भगवंताचं वर्णन उपमा रहित आहे, त्याला उपमा देता येत नाही. असे तुकया बंधू महिमा म्हणे महिमा नेणे रे म्हणजे बाकीच्या सगळ्या गोष्टीचा महिमा सांगता येईल पण देवाचा महिमा आणि संतांचा महिमा सांगता येत नाही. संतांचा महिमा सांगता येत नाही ना, त्या दोघांचा महिमा सांगता येत नाही ना. म्हणून तर म्हणले ना सुखानुपम्य संताचे चरणे ते प्रत्यक्ष अलंका भुवने नांदत आहे. है ना. तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली आणि जेने निगमवल्ली प्रगट केली. अनुपम्य सुख संतांच्या संगतीचे. आणि तो कोणता महाराज आहे ज्ञानेश्वर. तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली आणि त्या माऊलीच्या संगतीतलं सुख अनुपम्य आहे म्हणजे संतांच्या देवाच्या स्वरूप स्थितीतलं सुख अनुपम्य आहे. त्याला उपमा नाही, उपमा रहित स्थिती आहे. म्हणून अशा बोधावर जावं माणसानं. या बोधावर गेलं मन उन्मन झालं की तुमचं काम संपलं. मग तुम्ही म्हणता शरीरात प्रारब्ध आहे, प्रारब्ध वशा शरीर बरोबर चलते. कसं जरी अशी स्थिती झाली असेल ज्या जीवनमुक्ताची, एखाद्या जीवनमुक्ताची भाग्यवानाची आपल्या भाग्यानं अशी स्थिती झाली असेल मग ते कसा वागतो असं कोणाला वाटत असेल. आणि असं वाटलं होतं अर्जुनाला बी म्हणून ते म्हणला होता अर्जुन स्थितप्रज्ञेश का भाषा समाधिस्थस्य केशव स्थितलिक किम प्रवासेत आणि किमासीत वजेत किम. हे जीवनमुक्ताचं विचारणा केली अर्जुन. ही जीवनमुक्ताच्या स्थितीची विचारणा केल्यावर देवानं उत्तर सगळे बरोबर दिलेले महाराज. अरे शरीरात राहतो म्हणजे या देहात राहणं प्रारब्ध वशात
कशात? हा, देहात राहणं पण प्राणदोषात राहणं. जसं प्राणदोष ठेवी आणि ते प्रारब्ध त्याचं जे असते देहाचं त्या पद्धतीनं ते चलवितंय, जेव घालतंय, झोपी घालतंय, खायला देतंय, गावाला नेतंय, काय करायच्या त्या गोष्टी कोण करतंय? प्रारब्ध. आणि मुक्त मात्र त्याच्या नादी लागत नाही. त्याच्यावर भार सोपून चालतो. त्याच्यावर भार काय जसं प्रारब्ध असेल तसं तसं होत राहील, याला माझा संबंध नाही. जीवनमुक्त आपल्या स्थितीत विलक्षण आनंदात त्या आनंदाचा उपभोग घेत घेत आपला प्रारब्ध भोग संपवित असतो. अशी जीवनमुक्ताची स्थिती आहे. कळलं का? देहात असणं हे प्रारब्ध आहे. जीवनमुक्त देहात असणं हे त्याचं काय प्रारब्ध आहे. पण देह तादात्म्यात असणं बद्धता आहे. लक्षात आलं बोललेलं का नाही आलं? जीवनमुक्त देहात आहे. घटना दुर्ली देहात होते. लोक महाराज देहात होते. दादा महाराज देहात होते. देहात होते पण देह तादात्म्यात नव्हते. हे महत्व. आणि देहात असणं हे देहाचं आणि देह तादात्म्यात असणं हे गोड चूक आहे. हा काय अपराध आहे. अपराध आहे, गुन्हा आहे. आणि याच्यामुळे बद्धता आहे. देह तादात्म्यात असल्यामुळं. म्हणून देह तादात्म्याच्या व्यतिरिक्त व्हा आणि देहात असून विधेयत्व भोगा हे जीवनमुक्ताची स्थिती. आणि अशी जीवनमुक्त अवस्था प्राप्त झाली कोणाला? आमच्या कानोबाऱ्याने. म्हणून मन झाले उन्मन अनुपम्य गहन तुकया बंधू म्हणे महिमा नेणे रे. मी तुझा महिमा मला कळत असे कानोबाराय म्हणले. आता पुढचा अभंग सोपा आहे बरं काय. हे दोन अभंग तर अवघडच होते मला. पहिल्या अभंग बाहेर पडिलो आपुल्या करतो ते अवघडच होता. आणि म्हणून मला नावेला जाणं त्याच्यावर जरी म्हणजे अध्यात्माला जाणं थोडं सोपं करून जरा इकडं दृष्टांत घेऊन सांगावं लागू लागलं. सगळेच लोकांना कळतंय असं मात्र नसतंय. म्हणून आता पुढचा अभंग काय नाही. आता पुढचा अभंग टोले. आपल्याला टोले हा आणि आपल्याला टोले आणलेला अभंग आहे महाराजांनी तुकोबारायांनी. मग ते आपण त्याचा विचार उद्यापासून करू.